अहो अहो काय झालं? अर्जंट आहे का काही? माझं काही नाहीये, हा. पण मला असं वाटतं सुरेश रावांना तुमच्याशी काहीतरी बोलायचंय. अरे बाप, काय एवढं बोलायचंय? म्हणजे तुला काही बोलले का तसं? नाही नाही, अगदी स्पष्ट म्हणाले नाहीत मला, हा. पण एकंदरीत मला असं वाटलं की त्यांना तुमच्याशी काहीतरी बोलायचंय. बरं. कुठल्या तरी टेन्शन मध्ये वाटतायत मला ते. हं. मला कसे हा. नानासाहेब कसे एकदम बिनधास्त आहेत. बिनधास्त. आता हे काय काढलंय नवीन? कोण जाणे बाई. मला म्हणतात कसे नानासाहेबांना चिंताच नाही मुळी कसली. म्हणलं अहो चिंता करायचीच आहे कशाला मुळात. सगळं कसं छान आहे आमचं. नानांची नोकरी छान झाली आहे, 4 पैसे गाठीशी बांधून ठेवलेत, मुलांचं सगळं सुरळीत आहे, सगळे आम्ही आनंदात आहोत. मोराम्याच्या बरणीसारखी बायको आहे, त्यांच्यासारखे मनोरंजक व्याही आहेत. श्श्श. काय चाललंय तुमचं? तुम्हाला म्हणजे ना मस्करी करून बोलायची सवयच झाली आता. चुकून त्यांच्या तोंडावर म्हणाल एक दिवशी मनोरंजक व्याही असं. काय हरकत आहे? अहो नाहीतरी ते मला बिनधास्त म्हणालेच आहेत ना. त्यांना काय म्हणायचं ते म्हणू दे, पण तुम्ही त्यांना काही म्हणू नका. फट म्हणता ब्रह्महत्या व्हायची आता. बरं, नाही म्हणणार. बोल 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 बोल. काय म्हणाले आमचे मनोरंजक व्याही? बघा पॉझिटिव्ह अर्थाने घे. अगं मनाचं रंजन करणारे, अरे केवढी चांगली गोष्ट आहे. सगळ्यांना जमत नाही काय? झालं परत सुरू. हाताची घडी तोंडावर बोल. तू बोल. आता कसं तर मी त्यांना म्हणाले अहो सगळं व्यवस्थित असताना कशाला आपण चिंता करायची. त्यावर मला म्हणतात कसे तेच म्हणतोय मी, चिंता नकोच आपल्याला आयुष्यात, आपल्याही आणि मुलांच्याही. आणि ना मग काहीतरी चेक बद्दल बोलत होते. आदित्यने अमितला जो चेक दिला ना त्याच्याबद्दल त्यांना काहीतरी बोलायचं होतं असं मला वाटतं. तेवढ्यात मागणं माधवी ते आल्या, म्हणून विषय अर्धवटच राहिला. नाही, त्यांच्या मनातली खळबळ आली माझ्या लक्षात. त्यांचं असं का झालंय सांगू का संजीवनी? नाही म्हणजे बोलू नये, पण वस्तुस्थितीच आहे. जन्मभर नोकरीमध्ये वर कमाई केली का त्यांनी. अशा लोकांची ना पैशाच्या व्यवहारांकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी असते. आयुष्यात कधी कुठलीही जोखीम पत्करलेली नसते, म्हणजे चांगल्या अर्थाने. वर कमाई करताना नेहमी कातडी बचावलेली असते. अशा लोकांसाठी एका भावानी स्वतःच्या नावावर कर्ज घेऊन ते दुसऱ्या भावाला देणं, तेही कुठलीही अपेक्षा न ठेवता, धक्कादायक असणारच ग. म्हणजे त्यांना ही कल्पनाच सहन होत नाही. म्हणजे त्यातले व्यावहारिक मुद्दे लांब राहिले, बेसिक कन्सेप्टच सहन होत नाही. संजीवनी, अगं ज्यांनी कुठलंच काम कधी निरपेक्ष वृत्तीने केलं नाही त्याला नात्यातलं निरपेक्ष प्रेम कळायला वेळ लागणारच ना. पण कळेल त्यांना, एक दिवस कळेल. आणि एक प्रकारे बरं झालं हे सगळं झालं तेव्हा ते इथे आहेत. त्यामुळे त्यांच्यात काही बदल झाला तर आपल्याला हवाच आहे ना. त्यांच्या मनातली खळबळ कळते मला, ती एकदा बाहेर पडू दे, मग मी बोलीन मला जे बोलायचंय ते. हे बघा डोंट वरी. बरं काय, चहा बिया काही? हो हा. ठेवते. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. ताई आज येणार आहेत ना हो दादा? हो, निघाल्यावर फोन करणार होती. रात्रीपर्यंत पोहोचेल, मी जाणार आहे आणायला. आणि हो, उद्यापासून तुझी धावपळ कमी होईल. काय हो दादा, त्यासाठी नाही हा. अहो आई विचारत होती, विजय त्यांना आईच्या हातचं चिंचेचं सार फार आवडतं ना, तर त्या आज येणार असतील तर आई करणार आहे. मजा यार विजयाची. दादा, माझा भाव गेला. हो का? सांगू का आईला? हे नाही नाही नाही, कसा घाबरला बघ लगेच सासूचं नाव निघाल्यावर. काय रे? काय नाही, खूप दिवसांनी असं मनापासून हसताना पाहतोस ना मला. क्रेडिट गोज टू यू ब्रो. नको असलेल्या नोकरीतनं जवळजवळ मुक्त केलंस तुम्हाला. सो हसू तर येणारच ना, हो की नाही? थँक्स. आणि बाय द वे मेघना,
चिंचेचं सार फक्त विजयाला आवडत नाही, मलाही आवडतं हे तू विसरलीस हं? त्यामुळे तुझे निम्मे मार्क गेलेत, लक्षात ठेव. चलो बाय बाय बाय. बाय. विजय ते अगदी खुश होणार आहेत आम्ही दादांना असं बघून. खरंच मेघना, हा ना नानामाईंनी बांधलेला ठेवा आहे. तिथे ना रिपल इफेक्ट असतो. म्हणजे एकाच्या मनात दुःखाचा थेंब पडला तरी त्याचे तरंग सगळ्यांच्या मनात उमटतात. आणि एक जण सुखाने हसला ना तरी ते हसू सगळ्यांच्या चेहऱ्यावर पसरतात. दादाच्या आत्ताच्या हसण्यासारखं. काय बरं होतं? तक्केट्ट 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 हा तक्केट्ट 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 येस तक्केट्ट. हा बोल चित्रा, कशी आहेस? काही नाही ग, घरी बसून बसून ना कंटाळलीये. तू काय करतेस? तू एकदम उत्साहात दिसतेस. अगं हो, आताच डान्स क्लास वरून आले. मस्त वाटतंय. आज जे काय शिकवलं होतं ना ते जस्ट करून पाहत होते. छान वाटतंय. काय ग? मेघना, कधी कधी ना मला हेवाच वाटतो तुझा. किती छान छान गोष्टी घडत असतात ग तुझ्या आयुष्यात. तुझ्याही आयुष्यात सगळं चांगलंच चाललंय की आता. इतकी मस्त गाडी घेतली, मनूचा बिझनेसही चांगला चाललाय. तू उपहासाने नाही ना बोलतेस मेघना? कारण त्या दिवशी मनोज आदित्यला असं बोलला, राग आला असेल ना ग तुम्हाला? सॉरी, पण आदित्यला नाही आवडलं ते सगळं. मलाही थोडं ऑड वाटलं. मलाही खूप राग आला होता मनोजचा. पण चित्रा, तू मनोजला सारखं आदित्यचं उदाहरण देतेस का? आदर्श नवरा असं म्हणत. अगं पण तो आहेच ना मेघना. अगं पण असं गमतीत आणि मैत्रीत म्हणणं वेगळं चित्रा. तू तुझ्याच नवऱ्याला दुसऱ्या कोणाच्या नवऱ्याचं उदाहरण आदर्श नवरा असं म्हणून द्यायला लागलीस, तर तो हर्ट नाही का होणार? कमीपणा वाटणार त्याला विनाकारण. खर तर मुळात अशी तुलना होऊच शकत नाही कोणाची कोणाबरोबर. अगं प्रत्येकाचे गुणदोष, परिस्थिती सगळं वेगळंच असतं ना. मला वाटतं तू असं बोलू नयेस. आणि मनोज जरा जास्तच सेन्सिटिव्ह आहे आणि त्याचा स्वभावही जरा टोकाला जाण्याचा आहे हे समजून घेऊन तूही त्याप्रमाणे वागायला पाहिजेस. म्हणजे असं मला वाटतं, तू एकदा बोल त्याच्याशी. बोलायला तो घरी तर असायला हवा ना. सतत बाहेर असतो, अगदी रविवारी सुद्धा. आणि घरी असला तरी सतत फोन चालू. आमच्या दोघांमध्ये काही नातं आहे असं वाटतच नाही ग मला. ओळखीचाच वाटत नाही कधी कधी तो मला. अगदी एकटं पडल्यासारखं होतं. त्याच्या आयुष्यात मला काही स्थान आहे असं वाटतच नाही ग मला. पण मग ते स्थान तुला प्रयत्नपूर्वक निर्माण करावं लागेल. मेघना, मी अधूनमधून तिकडे आले तर चालेल का ग? मला एकटीला खूप कंटाळा येतो. अगं ये ना, केव्हाही ये. परवानगी काय मागतेस? नाही ग, मनोजच्या त्या बोलण्यामुळे ना कसं तरीच होत होतं मला यायला. पण मी येईन उद्या परवा. स्वतःच माफी मागेन सगळ्यांची. माफी वगैरे मागण्याची काहीही गरज नाहीये. तू ये केव्हाही. चालेल. थँक्यू. बाय. बाय.
होय होय वकील साहेब, मीच तुम्हाला 4-5 वेळा फोन केला होता, पण तुमचा फोन कॉल वेटिंगवर होता. सॉरी हा, तुम्हाला थोडं इरिटेट झालं असेल. नाही साहेब, सारखी कटकट होते ना, असं टू 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 वाजत राहतो फोन. हो 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 हो. नाही नाही, मी हो विल माझ्या विलसाठी फोन केला होता. हो, माझं विल करायचं आहे ना. हो हो, ते कधी करूया आपण? नाही म्हणजे काय आहे, मेघना आमची एकुलती एक मुलगी आहे ना, म्हणजे आमचं जे सगळं आहे ते सगळं त्यांचंच आहे. पण कसं रीतसर विल झालेलं बरं हो, म्हणजे कसं कुणालाच कुठलंच टेन्शन नको हो. सगळं एकदम सगळं व्यवस्थित कळून गेलं पाहिजे कुणाला काय मिळणार आहे ते. हो हो असं म्हणता. ठीक आहे ठीक आहे, मी फोन करतो आणि येतो तुमच्या ऑफिसमध्ये. हा, पण विल करायचं आहे. हा, विल करणं भाग आहे. जय हो जय हो. मी फोन करतो आणि येतो. हा, जय हो जय हो. आमचे वकील साहेब हो, मिस्टर भांडारे. हो का? बर. अतिशय हुशार माणूस नानासाहेब, नावाप्रमाणेच ज्ञानाचं ना नुसतं भांडार आहे, भांडार. तुमच्या दोघांचं मस्त जमेल नानासाहेब. दोघेही हुशार ना, हा, आणि दोघांकडेही भरपूर ज्ञान. मस्त जमेल. मी ना तुमची गाठ घालून देईन. हा, व्हीलची कामं करतो ना. म्हणजे माझ्या विलचं काम करणार आहेत ते. माझं मत आहे नानासाहेब, स्पष्ट मत आहे की माणसांनी विल करावं. म्हणजे काय माहितीये ना, आपल्या पश्चात आपल्या मुलांना कुठलाही मनस्ताप होता कामा नाही हो. हे प्रॉपर्टी, पैसा वगैरे वगैरे. अर्थात मला काय हो, माझी एकुलती एकच मुलगी आहे हो, मेघना. त्याच आहेत ना मला. पण तुमचं कसं आहे हो, तुम्हाला तर 3-3 मुलं आहेत ना. तुम्ही तर विल करायलाच पाहिजे. तुम्ही विल केलंच असणार ना नानासाहेब. माफ करा, म्हणजे मी तुम्हाला काय विचारतोय किंवा काय सांगतोय मी, तुम्ही काय म्हणतात ते, तुम्ही एक अत्यंत सुलझा हुआ इंसान आहात. हिंदीमध्ये म्हणत सुलझा हुआ. तुम्हाला सगळं माहिती आहे हो. मी तुम्हाला काय सांगणार, मी तुम्हाला काही सांगायला जाणं म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्यासारखं नाही का? होय हो. अहो, काय हे सुरेशराव, आपल्या माणसाजवळ माणसाने कसं स्वच्छ खणखणीत सांगून टाकावं मनात काय असेल ते. त्यासाठी हे अवडंबर कशाला पाहिजे सगळं? अहो, तुमच्या मनात माझ्याबद्दल आदर आहे, आपुलकी आहे, हे माहिती आहे मला. त्याचा असा वारंवार उच्चार करून आपल्यातलं अंतर वाढवताय तुम्ही, असं नाही वाटत का तुम्हाला? नाही हो, नाही हो, नाही हो, असं नाही हो. तुम्हाला जे काय बोलायचंय ना, ते स्वच्छ खणखणीत सांगा बरं मला एकदा. जय हो जय हो. नानासाहेब, बरं वाटलं हो तुम्ही परवानगी दिलीत म्हणून. अर्थात मी काय तुमच्या समोर बोलणार हो, म्हणजे मी जे बोलीन ते तुम्हाला सगळं आधीपासून माहितीच असतं. तुम्ही सर्व ज्ञानी हो नानासाहेब. पण बोलतो आपला, माझं म्हणजे मन मोकळं करतो नानासाहेब. हा नानासाहेब, माझं स्पष्ट मत आहे की ना, पैशाच्या बाबतीत ना माणसानी असं दुर्लक्ष करून किंवा गैरव्यवहार करून चालत नाही हो. लक्ष्मी देवी फार चंचल असते हो, फार चंचल असते. जरा तिच्याकडे दुर्लक्ष झालं ना तर लगेच चालती होते हो. खूप खूप मान राखावा लागतो हो लक्ष्मी देवीचा. खरंच हो. तुम्ही मला बोलायला परवानगी दिलीत म्हणून मी आपला बोलत सुटलो नानासाहेब. डोंट माइंड. नाही नाही, अगदी बरोबर आहे तुमचं. बोला 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 तुम्ही. जय हो. आता उदाहरणच द्यायचं तर बघा ना, या घरातल्या कॉन्ट्रीब्युशनच उदाहरण घ्या ना. म्हणजे कसं, एका भावानी कमी द्यायचे, एकाने जास्ती द्यायचे. म्हणजे कसं, जो कमी देतो त्याला कमी मान, जो जास्ती देतो त्याला जास्त मान, आणि त्याच्यावर जास्त भार सगळ्या खर्चाचा. हे बरोबर नाही वाटत हो नानासाहेब, नाही का? म्हणजे जरा स्पष्टच बोलतो हो. तुम्ही परवानगी दिलेलीच आहे पण जास्तीच स्पष्ट बोलतो. रागवू नका नानासाहेब. पण मी आता, तुम्ही माई साहेब हे दोघे आहात म्हणून सगळं कसं गुण्यागोविंदानी चाललंय हो. पण तुमच्या नंतर हे सगळं असंच चालेल का हो? हा, म्हणजे बघा ना, पुढे जाऊन सगळ्यांचेच खर्च किती वाढणार आहेत. मुलं बाळ आहेत, शाळेचे खर्च आहेत, घर चालवायचे खर्च आहेत. अहो, नुसता खर्च खर्च खर्च, साधा जीवन जगण्याचा खर्च किती आहे हो नानासाहेब. तेव्हा हे सगळं असंच गुण्यागोविंदानी राहील का हो? त्यातून आमच्या जावई बापूंनी गडबड करून ठेवली हो, चिंता लावून ठेवली मनाला 12 लाखाचं कर्ज घेऊन. आणि बघा ना, म्हणजे अमितराव नवीन बिझनेस करणार, त्यांना त्यात अनुभव काहीच नाही हो. म्हणजे बिझनेसचाच अनुभव नाही त्यांना, हो की नाही? समजा अशामध्ये काही गडबड झाली
म्हणजे त्यांना सक्सेस मिळावा, त्यांना यश मिळावं, म्हणजे अशा आमच्या अगदी लाखो करोडो शुभेच्छा आहेत की त्यांना यश मिळावं. पण समजा नानासाहेब असं नाही झालं आणि काही गडबड झाली तर मग केवढा मोठा घोळ होऊन बसेल हो की नाही नानासाहेब? हा अहो नानासाहेब, भले भले पाहिले हो, भले भले असे भुईसपाट झाले, नेस्तनाभूत झाले हो या बिझनेस पायी. हे असंच जर काही झालं तर मग हे बरं नाही ना नानासाहेब, हे बरोबर नाही. फार म्हणजे फार काळजी वाटते हो नानासाहेब मला. म्हणजे जावई बापूंची पण, अमितरावांची, तुमची, माईसाहेबांची, या सगळ्या घराची हो काळजी वाटते मला. फार चिंता लागली हो मला. हे सगळं विचित्र आणि उलट चाललंय हो नानासाहेब. म्हणजे बघा ना की आता नोकरी करणाऱ्या भावानी, नाही म्हणजे नानासाहेब, उद्या अमितरावांच्या बिझनेस मध्ये काही कमी जास्ती झालं किंवा त्यांना यश नाही मिळालं तर त्यांना फार फार तर मेंटल त्रास होईल हो. बाकी ते मोकळे ना, पण 12 लाखाचं कर्ज, सांगा मला हो नानासाहेब, 12 लाखाचं कर्ज कोणाच्या नावावर आहे? कोणाच्या उरावर येणार ते कर्ज फेडायचं विथ इंटरेस्ट? जावई बापूंच्या हो, जावई बापूंच्या. हे सगळं उलट झालंय हो नानासाहेब. खूप चिंता वाटते हो. गाडीचं लॉक खराब झालं का काही कळत नाही का? किती वेळ झाली गाडी बंदच होत नव्हती. विजय, काय झालं? आईकडे सगळं व्यवस्थित आहे ना? विजया, आदित्यने त्याच्या नावावर तुझ्यासाठी लोन घेतलंय का? तुला कसं कळलं? अच्छा, मी बोलेपर्यंत त्याला दम नव्हता ना? फोन केला होता त्यांनी? मला कसं कळलंय ते महत्वाचं नाहीये अमित. मला फक्त इतकंच कळतंय की आपल्याला नकोय ते लोन. विजय, अरे आपण स्वबळावर पैसे उभे करूया ना. एकदम काय झालं विजय? मला सांगशील शांतपणे? मला बाकी काहीही विचारू नकोस अमित. बस आपल्याला ते लोन नकोय. पण विजया, बरं झालं तू आईकडे लगेच गेलीस ते. नाही, मोतीबिंदूचं ऑपरेशन म्हणजे काही अगदी सोपं नाही ग. खूप काळजी घ्यावी लागते. जरा सुद्धा सर्दी खोकला होऊन चालत नाही. खूप जपावं लागतं बाई. आता कोण आहे का आईजवळ? नलिनी आहे माई. विजया, पोळ्या झाल्यात ना ग? हो माई. मेघना, तुझं बीट सोलून झालं ना की डबे भरायला घे. हं? हो हो माई, झालंच आहेत ऍक्च्युली फोडी करून. हं. मी फक्त मसाला चाट घालते, आदित्यला हवा असतो तो. करा नवऱ्याचे लाड. हं? बरं, हे कर पटपट आणि डबे भरायला घे. हा. विजया, जरा पाण्याच्या बाटल्या दे ग भरून. भरून ठेवल्यात. अगं बाई, हो का? मेघना, दे, मी भरते डबा अमितचा. अहो राहू द्या ताई, मी भरते ना. अगं नाही, त्याला बीट वरती चाट मसाला नाही आवडत. मी भरते. बरं. मेघना, हा. आदित्य आणि अमितला हाक मार बघू नाश्ता करता. आणि हो, आणि सतीशलाही हाक मार. त्याला आज लवकर जायचे सांगून गेलाय तुम्हाला. हो हो, बोलावते. प्लेट्स मांडून घेते आधी आणि मग चहाचा आधण ठेवते. बर. चहा मुराला हवा ना नाश्ता होईपर्यंत. अय्या माई, मी विसरलेच. आता काय झालं? अहो, चहा ठेवायचा की नाही हे विचारायलाच हवं ना. अगं त्यात काय विचारायचंय? घे ग. अहो नाही, मी अमित दादांसाठी स्पेशली स्ट्रॉबेरीज आणल्यात. अगं बाई, हो का? छान. त्यांना आवडतात ना स्ट्रॉबेरीज विथ क्रीम, म्हणून.
अगं पण त्याला ऑफिसला जायचंय, घरात झोपून नाही राहायचंय. एवढा सगळा नाश्ता सकाळी सकाळी? असू द्या हो माई, रोज रोज थोडीच खातो आपण. बर. काय ग विजया? अमितला रूम मध्येच देते मी नाश्ता. थांबा ताई, मी पटकन स्ट्रॉबेरीज देते तुम्हाला, त्या घेऊन जा. अगं ऐकलं नाही तिनं. हिनं ऐकलं नाही की अगं इथे कशाला आणलं? मी येत होतो बाहेर. ए. विजय, आता तरी मला सांगशील काय झाले? काल रात्री तुझा मूड नव्हता त्यामुळे मी फार प्रश्नाने विचारले. काय झालं नक्की? विजय, तू सांगितलंच नाहीस तर मला कसं कळणार आहे? मी जे सांगितलं ते पुरेसं नाहीये का अमित? आपल्याला आदित्यचे 12 लाख रुपये नकोय. बस, विषय संपला. उपकार आणि दया नकोय मला. जे काही करायचंय ना ते स्वबळावर करू आपण. विजय, तुला आदित्यचं वागणं उपकार कधीपासून वाटायला लागलं? आणि एवढी वाकड्यात का जातेस तू? मला कारण कळलं पाहिजे ना. आणि हे उपकार आहेत हे तू कशाच्या जोरावर ठरवतेस हे मला कळल्याशिवाय मी जेवढं सांगितलंय तेवढंच. आपल्याला ते 12 लाख रुपये नकोयत म्हणजे नकोयत.